मंडळी, मेष कुंभ मीन राशींची 7.5 सुरू आहे, तर धनु सिंह राशीला शनीची ढेया सुरू आहे. हा नेमका शनीच्या 7.5चा विळखा आहे की परिवर्तनाची संधी आहे? मेष कुंभ आणि मीन राशीसाठी येणारा काळ कसा असेल? धनु सिंह राशीला या काळात कोणत्या अडचणी येतील आणि कोणते बदल त्यांच्या आयुष्यात घडतील? चला सविस्तर जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रहाचा प्रभाव मानवी जीवनावर खोलवर पडत असतो. सध्या शनिदेव मीन राशीत विराजमान असून ते 3 जून 2027 पर्यंत याच राशीत असतील आणि त्यानंतर मेष राशीत प्रवेश करतील. या संक्रमणामुळे सध्या मेष, कुंभ आणि मीन या 3 राशींना 7.5 सुरू आहे, तर सिंह आणि धनु राशींना छोटी ढेया सोसावी लागत आहे. त्यामुळे येणारा काळ 3 राशींसाठी कसा असेल ते ज्योतिष अभ्यासक दीप्ती जोशी यांच्या माहितीतून जाणून घेऊया. पहिली, मेष रास. आता संघर्षातून कठीण प्रवास कसा होणार आहे? तर 7.5चा पहिला टप्पा हा 19 मार्च 2025 पासून सुरू झालेला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी 7.5ची ही केवळ सुरुवात आहे. हा काळ तुमच्यासाठी संयमाची परीक्षा घेणारा ठरेल. या काळात खर्च वाढणं, निद्रानाश आणि मानसिक ताण नक्की जाणवेल. एकटेपणा तर जाणवेलच. आता करिअर आणि आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर नोकरी बदलताना हातात लेखी कागदपत्र असल्याशिवाय जुना राजीनामा देऊ नये. गुंतवणुकीत मोठी जोखीम सुद्धा घेऊ नये. फसवणुकीची शक्यता आहे, त्यामुळे सावधान राहण्याचा सल्ला दिला जातोय. सरकारी कर्मचाऱ्यांनी तर भ्रष्टाचारापासून लांबच राहावं, नाहीतर न्यायालयीन कटकटी मागे लागू शकतात. एवढंच नाही तर नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. मात्र मे महिन्यानंतर ऑनलाईन माध्यमातून एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याचे संकेत असल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे मे ते जून दरम्यान अपघाताचे योगही आहेत, त्यामुळे प्रवासात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय. जुलै 2026 पर्यंत त्रास जास्त जाणवेल. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून मनावरचा ताण कमी होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यानंतर कुंभ रास. कुंभ राशीच्या 7.5चा अंतिम टप्पा सुरू आहे. मार्च 2025 पासून सुरू झालेली ही 7.5 आता 3 जून 2027 संपणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी अशी की तुमचा कठीण काळ आता संपत आला आहे. गेल्या काही वर्षातील जबाबदाऱ्यांचा डोंगर आता हलका नक्कीच होईल. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर पैशाची आवक हळूहळू सुधारेल. जुन्या अडकलेल्या गुंतवणुकीतून अनपेक्षित परतावा मिळेल. नवीन घर किंवा गाडी घेण्याची स्वप्न सुद्धा पूर्ण होऊ शकतात. नाते संबंधांबद्दल बोलायचं झालं तर बिघडलेले संबंध सुरळीत नक्कीच होतील. जुनी ओळख असलेली व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकते. मात्र ऑगस्ट 2026 पर्यंत अहमभाव म्हणजे इगो बाजूला ठेवून वागणं हिताचं ठरू शकणार आहे. यश आणि प्रगतीबद्दल बोलायचं झालं तर प्रलंबित कामं मार्गी लागू शकतात. ऑगस्ट 2026 नंतर परिस्थिती कमालीची सुधारणार आहे आणि 2027 मध्ये 7.5 संपल्यावर मोठे सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात नक्कीच पाहायला मिळेल. त्यानंतर मीन रास. मीन राशीसाठी हा काळ नैराश्यातून उम्मेदीकडे नेणारा आहे. 7.5चा मीन राशीला दुसरा टप्पा सुरू आहे. 29 मार्च 2025 पासून सुरू झालेली ही 7.5 आता 3 जून 2027 संपणार आहे. मीन राशीसाठी हा 7.5चा सर्वात कठीण मानला जाणारा काळ आहे. हा टप्पा तुम्हाला भावनिकदृष्ट्या प्रगल्भ बनवण्यासाठी आला असल्याचं सांगितलं जात आहे. भावनिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर विश्वासघात, नातेसंबंधातील दुरावा किंवा मानसिक एकाकीपणा यामुळे मन खिन्न राहू शकतं. तुमचा ब्रेकअपही या काळात होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, या काळात जे लोक दूर जात आहेत ते तुमच्या हिताचेच असणार आहेत. करिअरबद्दल बोलायचं झालं तर आर्थिक निर्णय भावनेच्या भरात अजिबात घेऊ नका. व्यवसायात मोठी गुंतवणूक सध्या टाळा. ऑक्टोबर 2026 नंतर करिअरमध्ये सकारात्मक वळण नक्कीच मिळेल असंही सांगितलं जात आहे. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर रात्रीचा किंवा पाण्याजवळचा प्रवास शक्यतो टाळावा. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष मात्र अजिबात करू नये. त्यानंतर सिंह आणि धनु राशीला सध्या ढेया सुरू आहे. सध्या सिंह आणि धनु राशीच्या व्यक्तींना शनीची छोटी ढेया सुरू आहे. यामुळे त्यांना कामात अडथळे, मानसिक अस्वस्थता किंवा संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. कष्टाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे तत्व पाळल्यास यश नक्कीच मिळेल. आता शनी ग्रहाच्या पीडेवर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे शनिदेवाचा कोप कमी करण्यासाठी आणि मनाला शांतता लाभण्यासाठी काही उपाय आपण करू शकता. ते अत्यंत प्रभावी मानले गेले. जसे शनी मंत्राचा जप करावा, हनुमान चालिसाचं पठण करावं, शनिवारी काळे तीळ किंवा तेल दान करावं,
कावड्यांना किंवा गरजूंना अन्न देणं, मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं यांसारखे छोटे वाटणारे दानही करावेत. वाहत्या पाण्यात काळे तीळ सोडावेत. वृद्ध आणि गरजू व्यक्तींना आवर्जून मदत करावी. इथे आपल्याला 7.5वर काही विशेष उपासना किंवा मंत्र सुद्धा देत आहे, जे तुम्ही नक्की करू शकता. जसे शनी मंत्राचा जप करावा. शनी मंत्र ओम शम शनिच्छराय नमः. दुसरा ओम प्राम प्रीम प्रौम सह शनिच्छराय नमः. तिसरा मंत्र महामृत्युंजय मंत्र किंवा गुरु मंत्र ओम गुरवे नमः. यांसारखे विशेष मंत्र आणि उपासना तुम्ही 7:30च्या किंवा ढेयाच्या काळामध्ये करून बघू शकता, ज्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येतील. 7:30 हा काळ केवळ शिक्षेचा नसून तो आत्मपरीक्षणाचा आहे. कमी बोलणं, संयम राखणं किंवा शिस्तबद्ध जीवन जगणं हे या काळातील सर्वात मोठे उपाय असू शकतात. 2027 मध्ये जेव्हा शनी मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा परिस्थिती पूर्णपणे नक्कीच बदललेली असेल असं सांगितलं जात आहे. तर मेष, कुंभ, मीन राशीची 7:30 आणि धनु, सिंह राशीला शनीची ढेया असल्यामुळे या काळात कोणत्या अडचणी येतात आणि कोणते बदल तुमच्या आयुष्यात घडू शकतात आणि त्यावर कोणते प्रभावी उपाय केल्याने अडचणींचा परिणाम कमी होऊ शकतो या संबंधित संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आहे. याही व्यतिरिक्त शनिदेवाचे शुभ अशुभ परिणाम तुमच्या राशीसाठी कसे असणार आहेत या विषयाचा पॉडकास्ट तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल किंवा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळणार आहे. तो पॉडकास्ट जाऊन तुम्ही बघा आणि तुमच्या राशीसाठी शनिदेव प्रगती देणार आहेत की अधोगती हे जाणून घ्या. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.